तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन. तर सगळ्यांचा ह्या दिवशी रिझल्ट सुद्धा असतो सगळ्या शाळेमध्ये. तर परीचा पण आहे, परी गेले रिझल्ट वगैरे आणायला, ते पण गेलेत नंतर तिला घेऊन येण्यासाठी. माझी पूजा वगैरे झाली, नाश्ता वगैरे आता करून झाला आणि पिल्लू जस्ट आत्ताच उठलेला आहे. आणि स्वयंपाक पण थोडासा झालाय, आता थोडं करायचंय. आता आज मी बनवणार आहे अंड्याची आमटी. चला मसाला वगैरे करायचा आणि भांडी तर इतकी भरपूर पडलीत की सगळं क्लीन करायचं. पिल्लू पण आता उठले, तिला पण नाश्ता वगैरे देते. आणि आरोहीची मम्मी आता आरोहीचा आणि अथर्वाचा रिझल्ट आणायला चालले आणि दाखला पण देतात का बघायचं आहे. जर दाखला वगैरे आणायचा नसेल तर परीनेच घेऊन आली असती, पण कसं त्यांना दाखला वगैरे घेऊन यायचं शाळेतला, कारण त्या तिकडे शाळेमध्ये घालायचात मुलांना म्हणून. आता बघू, आता आपण चाललं आता रेडी होतात. नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा. आता अंड्याची आमटी वगैरे करते, थोडंसं क्लीन करते, सगळं करते, तुम्हाला भेटते. आणि परी पण आता रिझल्ट घेऊन येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते किती पर्सेंटेज पडले, काय झालं काय. तर बघू, कारण स्कॉलरशिपचा पण लोड भरपूर होता अभ्यासाचा आणि हा शाळेचा पण अभ्यासामुळे खूप लोड पडलेला. आणि कसं दोन्ही होत नाही, कारण इतकं वय पण नाही. आपण केलं तरी पाहिजे, पण आता बघू काय झालं, आता काय कळेल. तर मी आलेले आहे स्कूलमधून. आज 1 मे होता, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा होता. आणि आज सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा निकालाचा दिवस आणि माझा निकाल मी घेऊन आलेले आहे. आणि चला तर मी तुम्हाला माझा निकाल दाखवते. आणि त्यासोबत माझा वर्गात 2रा क्रमांक आलेला आहे. तर हे बघा, हे आलेले आहे शाळेतून, नंबर पण आलेला आहे. आणि आता काय नवीन चालू आहे बघा तिचा वेगळा प्रकार, पाया पडायचा. हे बघा, खूप खूप मोठी हो. तुला पेढा देते. आणि पप्पानी तिच्यासाठी पेढ्याचा बॉक्स घेऊन आले. मी आता तिला पेढा देते. निघणं झालं. छान अशी ती यशस्वी हो, अशी छोटी मोठ्या पायऱ्या यशाने तुला सगळ्या भरून जाऊ देत. खूप मोठी, खूप 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 मोठी हो, तुझ्या पाठोपाठ पिल्ल्यामध्ये. अगं बाय, पप्पांना अर्धा आणि मला अर्धा दे चल. आणि मग पिल्ल्या जरा चपाती खाऊ दे. मग पिल्ल्याचं पोहे राहिलेलं खात बसले. खुश आहे गाडी खुश आहे आज. मला आधी पुस्तक कपडे देते. दुसरं काय करता फालतू काही सांगायचं नाही. तू पण पास झाल्यास ना, पाया पड. सेकंड वर टॉप 5 आपलं टॉप 1 वर 5 म्हणतेस तोंडा चुकून आला. पड की मग. आज काय पार्टी तुम्ही द्यायचं असतं. मी का म्हणतो तू ये झाली. तुम्ही द्यायचं असतं, माझ्याकडे पैसे नाही. काय करणार बा. ती रुसली आईला पाया पडायचा. मग पड की बाई. बर तू पड ये. मी 6 रुपये चॉकलेट या. आणते. मी 6,000ची पडेल मोबाईल ये, तू पाया पड. तुझ्या पडायचं काय, अगं तिच्या पण पाया पडला. पडायचं आहे ग. देवच आहे ती. यशस्वी हो मन, यशस्वी हो. अगं सोड बास सोड. की आता बास.
चिकडा माझा चिकडा चिकडा होय. चांगलं केलेस. द्या. हे कोण आहे? आणि आईचा सकाळपासून फोन येत होता, काय झालंय, कारण तिचा 3 नंबर पैकी 1 नंबर येतच असतो. तर कितवा आलाय कसं वरच्या वर्गात जाईल तसं थोडंसं प्रेशर असते. पहिल्यापासून पहिला नंबर असायचा, आता ह्यावेळेस 2nd नंबर आला. देते चला आता ही जमत राहणार, माझं काम राहिलंय. वाव, माझं काम असं असतं. पण छान वाटलं आज, स्पेशल दिवस. मी आज एवढी खुश आहे. या पोरगीनं मला ही खुशी दिल्या. आम्ही तिला सांगितलेलं पिल्ल्या नंबर, माझी मैत्री देते बघा, उंची बघा माझ्यापेक्षा उंच अजून. ह्या पोरगीनं आम्हाला सगळ्यांना खुश केलं. कारण परीक्षेला जायच्या वेळेला मी नुसतं तिला एकच म्हटलेलं, चालू व्हायच्या वेळेला एकच बोललेलं की काही पण कर, पण तिने पैकी 1 नंबरमध्ये येऊन दाखवायचं. आणि तिने ते केलं. आता बघू स्कॉलरशिपचं काय करते. परी कप ना, परी चक्कर येईल. अरे सकाळी जून गेले स्कूलला सकाळी पहिल्यांदा. 6:45ला उठून भात आणि भाजी खाऊन गेलं. पण मी म्हणते अगं तू जेवण करत होतीस, म्हणते, एवढा भारी वास भाजीचा कुठला यायला लागला. आणि उठून बघते तर आपलीच भाजी. चल मी आता कपडे धुवून घेते, ती चपाती खात्या, तू अंड ते हे कर. तिला काम लावले आता. आणि त्याचबरोबर ती काम पण करत असते, मला हेल्प पण करत असते. विसरलेली आज म्हणली. आद्याची खुर्ची तुटल. हे धर तू. हे बघा कशाची पार्टी चालू आहे ह्यांची. म्हणून तुला म्हटलं तिला तिची वाटी दे. परीचा 2nd नंबर आल्यामुळे स्नेहाने परीसाठी पाणीपुरीचा बेत आखलेला आहे. आणि आधीच माणूस आमचा खायला लागला. आणि आरोहीची मम्मी आता मुंबईला रवाना होणार आहे थोड्याच वेळात. हे कितीचं पॅकेट? 40. खरे सगळं 50. एवढं ठेवू पाणी देव होणार आहे ते पाणी. काय काढू काढू ना असू दे ते तेवढं राहू दे. परी तिला तिचं दिसेल. ए थांब आदू. तिला पाहिजे. अगं वत कितीला तिच्यात थोडस. थांब आदू थांब बघतोया. देत नव्हता ना तो. अरे बस मम्मी बघताय आता काय. तोच होता ना नेहमी घेतोय तो, का वेगळा आहे? बस पहिला ते खा. देऊ कशाला ते नको. अगं अजून एक चमचा ना. नाही तुला किरण गवळी मॅडम. हॅलो चला कसं हो पूनम ही पण करते का साधू? पाठवले मला ऑफलाईन करायला. करते की म्हणजे आजच फक्त राहिलंय अजून करायचं. आता 7 वाजता करेन. हो झालं की केलं की त्या दिवशी. ठीक आहे चालेल. ओके हो. मग ते पेमेंट तुमच्याकडे द्यायचंय की पूनमकडे द्यायचंय? कसं? ठीक आहे. चालेल. मग तुम्हाला मग ऐका ना की माझ्याकडे कॅश आहे, मी पूनमला देते. पूनम तुम्हाला पाठवून देईल काय मॅडम? चालेल ना? हां ठीक आहे चालेल. ओके मॅडम. तर हे गाईज आम्ही आणलेले आहे पाणीपुरी आणि या सर्वांनी खायला. एवढीशीच आहे आणि या सर्वांनी खायला. आपण पुरवून खाणे हे चांगलं काम आहे. आणि हा माणूस पंचात बसला काय खाते.
खा ये पटकन. सूखी पूरी है रे, इसमें से नीचे वो गिरा है देख. ये ए या की का खायला मम्मी अ? काय आहे ते होय खा मग तू हा हा मस्त आहे व मी खाऊ मम्मीला देखील बघ पाणीपुरी. मला बनवून दे ना तू एक. तिला पाणी द्या की ग जरा घ्या की हो. मम्माला दे एक बनव. बसा थोडा वेळ तुम्हाला देते हे हे दे चपाती कुठे थांबा. दिलं मम्मा. अगं सांडते की